चला मॅच ऑन करा आपण. चला दोन्ही संघ भरपूर वेळ चालला, आपल्याला अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. 3 षटकांचा सामना. आघाडीची जोडी सरकले चैतन्य पाटील परेश ठाकूर आणि पहिलं षटक घेऊन आपण पाहतोय समर्थ कडू सारखे. चला विनोद स्पोर्ट्स न जिंकला टॉस. पहिला चेंडू फलंदाजानं सांगितलं रेडी नव्हते. यस कॉल आले अंपायरचं. चैतन्य पाटील आणि परेश ठाकूर. स्ट्रायकर एंडला चैतन्य. पहिला चेंडू चैतन्यासाठी होता. इथे संधी जरूर होती आणि हा चेंडू डॉट बॉल. 3 षटकांचा सामना. दोन्ही संघांना विजय हवाय. आतापर्यंत i11 संघ पनवेल असेल, श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि आता या 2 संघांमध्ये होणारी चुरस हे सारखे समर्थ कडू. दोन्ही गावठाणचे संघ समोरासमोर आहेत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि गावदेवी गावठाण. आणि गोलंदाजीसाठी स्वतः SRK. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. चैतन्य पाटील समोर आहे. मेन इन फॉर्म. गत वर्षी सुद्धा रबर बॉल टेनिस बॉल गाजवलाय खरं तर या खेळाडून. चैतन्य पाटील परेश ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. SRK नवीन ओळख. पुन्हा एकदा फिरवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळतोय बॉल आणि खासियत आहे खरं तर वेशवीच्या या खेळाडूची. दिग्गज अष्टपैलू खेळाडू रायगडचा क्रिस गेल या नावानं खरं तर हा खेळाडू ओळखला जातो. हलक्या हाताने आपण पाहिलं स्क्वेअरलेकडे चेंडू चाललाय. पहिली रन वेगानं कंप्लीट करण्यात आले. मातीचे ढिगारे त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. 1 धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर अगदी उभं ठेवलं होतं फलंदाज चैतन्य पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला आणि अखेरीस ऑन द मार्क खातं उघडलं गेलंय. परेश थोडासा वेट करत होता चेंडूचा, परंतु टप्पा पडल्यानंतर वळला सुद्धा आणि उसळला सुद्धा. सुपर बॉलिंग फ्रॉम SRK. एक जाव खरं तर या ओव्हर मध्ये येताना दिसली. एक जाव. कमाल बॉलिंग पाहायला मिळाली समर्थ कडूकडून. विश्वजित ठाकूर ज्यानं मागच्या मॅच मध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या. 2 गोलंदाज मागच्या मॅच मध्ये विनोद स्पोर्ट्सचे महागडे ठरले होते. ज्यामध्ये आपण पाहिलं होतं अभिजित ठाकूरचं षटक ते महागडं आलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं ध्रुवीत. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे. सरळ चालला लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. भव्य स्वागत केलंय मोठ्याचं. पहिला षटकार येतोय आणि फार गरज सुद्धा होती खरं तर, कारण पहिल्या षटकामध्ये समर्थकडून फक्त 1च धाव दिले आणि असं असताना मात्र आक्रमण हेच बचावाचं तंत्र. आणि त्याच उक्तीप्रमाणे चैतन्य पाटीलने मात्र सुरुवात केली आणि कुठेतरी मागच्या षटकामधला तो दबाव होता, ते ओझं कुठेतरी होतं, ती लायबिलिटी होती चैतन्य पाटीलच्या खांद्यावर आणि त्या जबाबदारीतून थोडंसं मुक्त होत असताना सोडून दिला हा चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. स्कोर मूव्स टू 8 नाव. 8 धावा धाव फलकावर.
हो वेगवान चेंडू होता परंतु चांगला स्ट्रोक पिकअप स्ट्रोक आहे. बॉल चालला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या बरोबर मध्ये पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी बरोबर त्याच्यामध्ये पडलाय आणि त्याचमुळे त्यानंतर मात्र गती मिळाली नाही आणि 2 धावा मिळतील. मोठ्याचा लो व फुल टॉस पिक केला लवकर लिफ्ट केलं होतं बॉलला वाईड स्ट्रॉंग ऑन कडे थ्रू विथ सिंगल मिळते फक्त एक केरी धाव. आणि अखेरीस विकेटचं पतन फर्स्ट विकेट डाऊन ब्रेक थ्रू मात्र दिलाय. बाद झालाय परेश ठाकूर कोणतं योगदान नाहीये. धावसंख्या 11 असताना पहिला धक्का लागलाय यावेळेस मात्र कौतुक गावठाण सागर मांडवकर आपण यायचंय. इकडे पाहूया हो थ्रो तर झालाय अपील पाहायला मिळते. व्हेरी कॉन्फिडंट फ्रॉम विश्वजित ठाकूर अँड प्रयास. पंचांची कोणती प्रतिक्रिया आहे त्यांना दिसत नाहीये आणि त्याचमुळे इकडे रन्स मिळतील पाहूया. पंचांचा निर्णय येतोय या 2 धाबा असतील. ऑब्व्हियसली इकडे या चांगला प्रयत्न जरूर होता परंतु पाठीमागे कोणीही नव्हतं. डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू गेला त्यामुळे 1+1 अशा 2 धाबा यावेळेस प्राप्त होतील. इकडे पाहूया चांगला स्ट्रोक आहे परंतु एकच धाव मिळते. चैतन्य पाटील थोडंसं इनिंग डेव्हलप करत असताना सांभाळून खेळतोय कारण त्याला माहिती आहे तो उभा राहिला तर आणखीन एका ओव्हरमध्ये रन्स येऊ शकतील. तोच प्रयत्न आहे त्याचा. इकडे या सिंगल रन होऊन धावसंख्येमध्ये बदलाव धावसंख्या जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 14 धावा टोटल धावफलकावर त्यामुळे एक षटक अजूनही बाकी आहे. 14 ऑन बोर्ड. तिसरा आणि अंतिम षटक आहे. छोटे आलाय अभिजित ठाकूर. चैतन्य पाटील त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. निदान या ओव्हरमध्ये 10-12 धाबा आल्या तरी सुद्धा 26-27 आसपास सरकता येईल. पहिलाच बॉल यावर सूट केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमाल टायमिंग आहे. चैतन्यनं आता मात्र नवं चैतन्य आणले गावदेवी गावठाण मध्ये. हा षटकार आलाय आणि या 6 धाब्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. सुपर स्ट्रोक. चैतन्य पाटील लढतोय सध्याच्या घडीला. काय फटका होता. थोडासा रूम मिळाला थोडासा बाउन्स होता जरूर परंतु ज्या पद्धतीनं मात्र शॉट कनेक्ट केलाय ना वारंवार पहावा चैतन्य पाटीलचा फटका. आणि इकडे मात्र थोडस डाबाला आकार देत असताना आणि विश्वजित ठाकूरच्या सुद्धा पहिलाच बॉलवर षटकार ठोकला होता. अभिजित ठाकूरच्या सुद्धा पहिलाच बॉलवर षटकार ठोकलाय चैतन्य पाटीलला. दोन्ही बंधूंच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि या धाडसाचं कौतुक करावं लागेल चैतन्य पाटीलच्या. टाकी गावचा खेळाडू छोट्याचा आणखीन एक शॉट बॉल समोरचा पट मारले डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. आणखीन एक बहारदार स्ट्रोक चैतन्य पाटीलच्या बॅट मध्ये होती. नॉट इझी मी तर म्हणेन सोपं नाहीये अशा पद्धतीनं उसळणारा चेंडू आणि त्याच्यावर थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं खेळणं आणि समोर षटकार सुद्धा येणं त्यामुळे कौशल्य आहे चैतन्य पाटीलचं आणि त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. थोडंसं चर्चा 2 बंधूंमध्ये थोडंसं नाराज आहे विश्वजित ठाकूर सुद्धा कारण 2 षटकार आलेत. कुठेतरी SRKचं ते षटक होतं फक्त 1 धावेचं. आणखीन एक आपटलेला चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. स्कोर मूव्स टू 27.
27 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. 27 रन्स. 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. चैतन्यानं संपूर्णपणे मी तर म्हणेन 1 ओव्हरच्या त्या पहिल्या षटकानंतर मॅच मध्ये आणले. ऑन साइडला कडा प्रहार, लगातारचा तिसरा. छोट्यावर फायरिंग सुरू आहे. अभिजित ठाकूर वर तिसरा षटकार सलगचा. चैतन्य कमाल बॅटिंग, पॉवर पॅक धमाका आणि आणखीन एक षटकार आलाय. टोटल मूव्स टू 33 नाव. 33 धावा. सुरुवातीला 20-22 होतील का नाही हे सुद्धा कुठेतरी मनामध्ये होतं की एवढ्या धावा जरी झाल्या 25च्या आसपास तरी सुद्धा त्या कुठेतरी लढता येणाऱ्या होतील. परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या 3 बॉलमध्ये 19 खाल्ल्यात अभिजित ठाकूर नाराज करतोय अभिजित ठाकूर सुद्धा. आणि गावदेवी गावठाणचा स्कोर सध्याच्या घडीला 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड. कमबॅक करावा लागेल, छोट्याला कमबॅक करावा लागेल, अन्यथा समर्थ कडून टाकलेलं ते षटक फक्त एका धावेचं त्याचा फारसा उपयोग झालेला नाहीये या इनिंग मध्ये. मोठ्याच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, परंतु अभिजितनं पहिल्या 3 बॉलमध्ये 19 खाल्ल्यात. थोडासा नाराज असेल, परंतु पाहूया इकडे मात्र राऊंड स्टम्प्सनं येतोय समोर चैतन्य. समोर ट्राय केला, यावेळेस मात्र वेगवान पिकअप स्ट्रोक आहे. बॉल गॅप मधून पसार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक, चौकार. 4 धावा. कमाल बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. पहिल्या षटकातलं अपयश आणि या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालाय, त्यामुळं श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि i11 पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आपण प्लीज टॉस करून घ्या लगेचच. श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि i11 पनवेल 2-2 सामने जिंकणाऱ्या संघाच्या दिवसामधील टॉस केला जाईल आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालाय, त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघालाच बाय मिळेल. त्यामुळे दोन्ही टीम्स कॅप्टन आपण लगेच या प्लीज. काय बॅटिंग सुरू आहे, कमाल फॉर्म आहे गतवर्षीपासून खरं तर चैतन्य पाटीलचा. आणि अभिजित ठाकूरचं महागडे षटक ठरले. अभिजित ठाकूर रायगड प्रीमियर लीग मध्ये तब्बल 20,000ची बोली करते या खेळाडूला लागले. आणि इकडे पाहूया चैतन्यानं आणखी एक चेंडू उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता म्हणावं लागेल गोलंदाजाला अक्षरशः सळो की पळो करून सोडलंय. अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढली असंच म्हणावं लागेल. आणि महागडे षटक या स्पर्धेमधलं, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार आलेत, 1 चौकार, 29 धावांचं षटक या स्पर्धेमध्ये आलेलं नाहीये. आणि त्या अभिजित ठाकूरच्या नावावर नकोसा विक्रम सध्याच्या घडीला. चैतन्य प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर काढलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात चैतन्यासाठी. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका. काय बॅटिंग केलंय समर्थ कडूचं. तो 1 धावांचं षटक विसरून गेले सगळेजण. ज्या पद्धतीने मात्र बॅटिंग केलं नव चैतन्य, एक नवी उभारी गावदेवी गावठाण संघाच्या स्क्वॉड मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हे षटक 35 धावांचं या स्पर्धेमधलं सगळ्यात महागडं षटक हाताळलंय. आणि टोटल मूव्स टू आफ्टर द एंड ऑफ 3rd ओव्हर 49 रन्स. 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. अवघी 1 धाव आली होती पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु तदनंतरच्या 2 ओव्हर्स मध्ये 2 बंधू विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर 48 धावा मोजल्यात. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि i11 पनवेल आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस करून घ्या. शेवटचं षटक आपण पाहिलं तर जवळ 5 षटकार 1 चौकार. आणि त्याचमुळे आता मात्र करताना किल्ला लढवावा लागेल विश्वजित ठाकूरला, कारण त्यानं मागच्या मॅच मध्ये केलेली जी बॅटिंग होती, कमाल बॅटिंग केली होती. 45 धावा ठोकल्या होत्या विश्वजित ठाकूरनं आणि त्या धावांची पुनरावृत्ती पुन्हा करावी लागेल. परंतु या मॅच मध्ये चैतन्य पाटीलनं मात्र 45 धावांची नॉट आउट इनिंग साकारले. सुपर बॅटिंग. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
50 रन्स टू विन. 3 ओव्हर्स मध्ये थोडा घाम गाळावा लागेल, थोडा नाही तर मजबूत घाम गाळावा लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या विश्वजित ठाकूर